यानंतर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण दादरच्या टोरेस कार्यालयातून पैसे घेऊन पळतानाचा व्हिडिओ समोर आलाय। लॉकरमध्ये 5 ते 6 कोटी रोख रक्कम असल्याची देखील माहिती मिळते। मुंबईकरांनी खरं तर या संपूर्ण टोरेसच्या या जे दुकान होतं त्यामध्ये अनेक पैसे हे गुंतवणूक केले होते। पैशांची कंपनीचे अधिकारी पैसे घेऊन जातानाचा व्हिडिओ हा समोर आला। अधिकारी पैसे घेऊन जाताना कर्मचाऱ्यांनी अडवलं। टोरेसची 3 बँक खाती पोलिसांनी जप्त केली आहेत। दादरच्या टोरेस कार्यालयातून पैसे घेऊन जातानाचा हा व्हिडिओ आपण बघत आहोत। या संदर्भात भाग्यश्री प्रधान माझी सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देते। भाग्यश्री, या प्रकरणातले आताचे ताजे अपडेट्स नेमके काय आहेत? नक्कीच आपण जर बघितलं वर्षा, तर सध्या इथे टोरेस कंपनीमध्ये पंचनामा सुरू आहे पोलिसांचा आणि यामध्ये 5 ते 6 कोटी रोख अजूनही असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। हा जो टोरेसचा जे दुकान आहे ते जवळपास 3 मजल्यांचं दुकान आहे, त्यामुळे आज काही पूर्ण पंचनामा होणं शक्य नाही। आज खालच्या तळमजल्याचा जो पंचनामा आहे तो सुरू झालेला आहे आणि याचबरोबर आपण जर बघितलं तर एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। ज्या दिवशी ह्या लोकांनी दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला आणि पळून जाण्याचा निर्णय घेतला, तर पळ काढताना आतमध्ये जे कर्मचारी होते त्यांनी व्हिडिओ काढलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये तानिया आणि व्हॅलेंटिना जे दोघी जणी सध्या अटक आहेत पोलिसांकडे, तर या दोघींचा हा व्हिडिओ आहे। तर पैसे घेऊन पळून जातानाचा हा व्हिडिओ आहे आणि त्यावेळेला कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलेलं पाहायला मिळतंय। त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतायत की आम्हाला पोलिसांनी हा व्हिडिओ काढायला सांगितलाय। त्याच्यावर तानिया असं म्हणतेय की खरंच हा व्हिडिओ पोलिसांनी काढायला सांगितलाय असं म्हणून तानिया तिथं पळून जाताना पाहायला मिळते त्या व्हिडिओमध्ये। आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर टोरेस कंपनीच्या खात्यामध्ये देखील 11 कोटी रुपये असल्याची माहिती अजून सूत्रांनी दिलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेचे जे काही पोलीस आहेत ते सध्या इथे दाखल झालेले आहेत आणि सध्या पंचनामा जो आहे तो मात्र सुरू आहे। वर्षा, निश्चितच भाग्यश्री, त्यामुळे आता या तपासात आणखी काय निष्पन्न होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।